गिरगावला आमचे प्रतिनिधी सुनील काळे आहेत। त्यांनी यावेळेस गिरगावचा आढावा घेतलाय, पाहूया। 6 दिवसाच्या गणेशाच्या पूजेनंतर आज विसर्जनाचा दिवस आहे। मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विसर्जन आहे, त्या विसर्जनाच्या मिरवणुका आपल्याला पाहायला मिळते। आपण खेतवाडी भागामध्ये आहोत, ज्या ठिकाणी या ज्या बाप्पा आहेत, वेगवेगळ्या मंडळांचे बाप्पा या ठिकाणी येताना दिसत आहेत। हळूहळू हे सर्व जे गणपती आहेत ते गिरगावच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसत आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या जे मंडळाचे कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून जो निरोप आहे तो 10 दिवसानंतर दिला जातोय। आपण ही दृश्य बघू शकता की या ठिकाणी जो बाप्पा आहे, वेगवेगळ्या मंडळांचे जे बाप्पा आहेत ते या ठिकाणी त्यांचं विसर्जन करण्यासाठी घेऊन जातोय। खेतवाडीचा महाराज असेल, त्यानंतर हळूहळू गिरगावचे वेगवेगळे गणपती असतील, त्याचबरोबर लालबाग परळचे जे गणपती असतील, सर्वांच्या जे सार्वजनिक गणपती आहेत त्यांचं सगळ्यांचं विसर्जन हे साधारण गिरगावच्या चौपाटीवरती होत असतं आणि त्यानंतर पहाटेपर्यंत हा विसर्जनाचा सोहळा जो आहे तो चालू असतो।